सोलापुरातून हजारो मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना झाले। महामानवांना अभिवादन करून या आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने कूच केलेला आहे। सोलापुरामधील होम मैदान ते आझाद मैदान अशी भव्य रॅली काढण्यात आली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। पाहूया। सोलापुरातून हजारो मराठा समाज बांधव जे आहेत आता मुंबईकडे निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोलापूर शहर जिल्ह्यातून शेकडोंच्या संख्येने हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईकडे येतील असा इशारा देण्यात आला होता आणि आता मराठा समाज बांधव हे एकत्रित आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही मराठा आंदोलक हे आपल्या सोबत आहेत। काय नेमक्या आता कशी पुढची वाटचाल असणार आहे तुमची? पूर्ण ताकदीनिशी आझाद मैदानच्या दिशेने हे सगळे मावळे निघाले आहेत। संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांना जोपर्यंत दादा म्हणणार नाहीत माघारी फिरा तोपर्यंत माघारी फिरायचं का? हे जनतेचा आवाज आहे। या सरकारला कळलेलं नाही अजून। एवढ्या ताकदीने लोक उभारलेत तर हे सरकार जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही। आम्हाला गणपतीचं कारण सांगू नका। गणपती आम्ही प्रेम करतो गणपतीवर, का तुम्हीच करता काय? एवढी प्रचंड गर्दी असताना मुख्यमंत्री साहेब तुम्हाला आम्ही दर्शन देतो पांडुरंगाचं, आम्ही वर्षा बंगल्यावर दर्शनाला जाणार ना? हा, या ताकदीने आम्ही सगळे कष्टकरी सगळे शेतकरी यावेळेस वर्षा बंगल्यावरची पूजा करणार। मनोजदादा जरांगे पाटील वारंवार आपली जीवाची बाजी लावून मराठा समाजासाठी लढत आहेत। आजची लढाई अंतिम आहे, निर्णायक आहे। आज त्याची सरकारला जाग आली नाही त्याचे सरकार ठिकाणावर जाणार नाही। एकंदरीत आपण पाहतोय सोलापूर शहर जिल्ह्यातला मराठा समाज आहे आक्रमक होताना पाहायला मिळतं आणि आझाद मैदानाच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू झालेली आहे। अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।